अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। 1 मे 2026 सकाळी नेमके 7:15 अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाच्या अभिमानाने ध्वजारोहण सोहळा पार पडला। महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। महापौरांनी आपल्या भाषणात सांगितले की 1 मे 1960 हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि एकतेचा उत्सव आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी महाराष्ट्र समृद्ध झाला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। आपल्या सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली। हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकताचा उत्सव आहे। महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकाची आणि वीरांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महान व्यक्तींच्या विचारांची आपल्या राज्याला समृद्ध आणि प्रगत बनवले आहे। यावेळी जनगणनेतील सेल्फ इन्युमरेशन उपक्रमाचा विशेष उल्लेख करत नागरिकांनी प्रामाणिकपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले। आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना अंतर्गत स्वगणना उपक्रमाची येथे विशेष उल्लेख करावास वाटतो। ही प्रक्रिया प्रत्येक नागरिकाला स्वतःची माहिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदवण्याची संधी देते। त्यामुळे शासनाला योग्य नियोजन, सुविधा आणि विकास कामे प्रभावीपणे राबविणे शक्य होते। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपली माहिती प्रामाणिकपणे नोंदवावी आणि या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे। कार्यक्रमात वंदे मातरम आणि महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले। वडरपुरा येथील विद्यार्थ्यांचा बँड पथकाने राष्ट्रगीत सादर करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले। यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनही करण्यात आले। महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला।